कवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे भोंदू अशोक खरात संदर्भातली। भोंदू अशोक खरातला आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। लैंगिक शोषणाच्या तिसऱ्या गुन्ह्यामध्ये आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। एसआयटीने खरातच्या कार्यालयातून जप्त केलेले पुरावे, एका डब्यातून 22 रुद्राक्ष, इंग्रजीमध्ये A to Z पर्यंतची अक्षरं आणि 1 ते 26 अंक लिहिलेली पट्टी, शिवनिका संस्थांचे कोरे पावती पुस्तक आणि भिंग, काच आणि हिरव्या मळकट रंगाचे पातळ द्रव्य असलेली बाटली एसआयटीने आता जप्त केली आहे। या अशोक खरात प्रकरणी आता नवनवीन खुलासे होत आहेत। पोलीस तपासामधून आणखी नवनवे गोष्टी सुद्धा समोर येत आहेत आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, आपण बघत असू तर खरातची चौकशी सध्या सुरू आहे। एसआयटी कडून मोठा तपास केला जातोय। अतिशय खोलात जाऊन या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी होते। अनेक नवनवीन धागेदोरे या प्रकरणाशी जोडले जातात। आता तर एक अशी अपडेट होती की त्याला लैंगिक शोषणाच्या तिसऱ्या गुन्ह्यामध्ये सुद्धा त्याला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। काय माहिती आहे? अनेक गोष्टी सुद्धा त्याच्या कार्यालयामधून एसआयटीला सापडल्यात। सिद्धेश, या अशोक खरातवरती आतापर्यंत 14 गुन्हा दाखल झालेले आहेत। आताच अजून एक गुन्हा जो आहे तो अशोक खरातवरती दाखल झालेला आहे। त्यामुळे एकूण 14 गुन्हे आता अशोक खरातवरती हे दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आणि यापैकी 8 जे गुन्हे आहेत ते महिलांनी लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या विरोधात दाखल केलेले आहे। आणि याच 8 गुन्ह्यांसंदर्भात जी चौकशी आहे ती एसआयटी कडून केली जाते। आता पहिल्या 2 गुन्ह्यांमध्ये पोलीस कोठडी अशोक खरातला मिळालेली होती आणि त्यानंतर हे न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। आता तिसरा जो गुन्हा आहे, म्हणजे तिसरा महिलांनी जो गुन्हा दाखल केला होता, आज त्या संदर्भात अशोक खरातला हे ताब्यात मिळावा अशा पद्धतीचा अर्ज कालच एसआयटी कडून न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेला होता आणि त्या अर्जाला सुद्धा मंजुरी मिळालेली आहे। आणि म्हणून आज अशोक खरातला आणखीन एकदा नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये जे हजर केलं जाईल आणि तिसऱ्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी जे एसआयटी कडून मागण्यात येईल अशा पद्धतीचं हे संपूर्ण प्रोसेस आहे। तर या सगळ्या या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे। त्यामुळे स्वतंत्र म्हणजे जे गुन्हे दाखल झालेले त्या प्रत्येक गुन्ह्यांचा स्वतंत्र तपास एसआयटी कडून केला जातोय आणि अशाच पद्धतीचं युक्तिवाद जे आहे ते सरकारी वकिलांकडून आज केलं जाईल। आणि तिसऱ्या गुन्ह्यामध्ये आज आणखीन एकदा अशोक खरातला पोलीस कोठडी मिळावी, कारण हे तपास करण्यासाठी खूप वेळ लागणार आहे। कारण जवळपास 8 गुन्हे आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीचे हे सगळे गुन्हे आहेत आणि म्हणूनच हे वेळ लागतोय। अशा पद्धतीचा युक्तिवाद एसआयटी कडून केला जाईल आणि हा संपूर्ण जे प्रकरणाची व्याप्ती ती मोठी आहे। त्यामुळे सगळ्या तपास करण्यासाठी हे वेळ लागणार आहे, कारण अनेक लोकांची चौकशी या सगळ्या संदर्भात करायचं आहे। त्यामुळे आज तिसऱ्या गुन्ह्यांमध्ये पोलीस कोठडी मिळण्यासाठी एसआयटी कडून प्रयत्न केले जाईल। आणि काही वेळानंतर अशोक खरातला न्यायालयामध्ये जे हजर केलं जाईल। मागचे 2 जे केस आहेत ते ऑनलाईन द्वारे अशोक किरण, पण आणखी एक अपडेट मगाशी आलेली होती, ती म्हणजे अशी की जो स्पेशल 26 बॉलिवूडचा एक सिनेमा आला होता काही वर्षांपूर्वी, या स्पेशल 26 ची सुद्धा पुनरावृत्ती या भोंदू बाबांना केलेली होती। म्हणजे त्यानं त्याच्याच भक्तांवरती बनावट अधिकाऱ्यांच्या मार्फत छापे टाकलेले होते। कितपत संपत्ती गोळा केली होती त्याने आपल्या सगळ्या या शिष्यांमधून? आर्थिक उलाढाल तरी खूप मोठ्या प्रमाणात अशोक खरातनी केलेला आहे। आता या सगळ्या आर्थिक जी उलाढाल असेल किंवा मनी लॉन्ड्रिंग असेल या सगळ्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आता ईडीने सुद्धा हे गुन्हा दाखल केलेला आहे। आणि ईडीने नाशिक एसआयटी कडनं काही महत्वाचे कागदपत्र, म्हणजे आर्थिक व्यवहार संदर्भात जे कागदपत्र आहेत आता ते सुद्धा ईडीने घेतलेले आहेत। त्यामुळे एसआयटी आणि ईडी असे 2 हे संस्था आता या सगळ्या प्रकरणाची तपास करणार आहेत। कारण खूप मोठ्या प्रमाणात जे हवालाच्या मार्फत अशोक खरातने जो पैसा आहे तो बाहेर देशात पाठवलेला आहे अशाही पद्धतीचं मध्यंतरी तपासामध्ये माहिती समोर आलेली होती। आणि अनेक वेगवेगळ्या भक्तांना वेगवेगळ्या पद्धतीने गंडा या अशोक खरातने घातलेला आहे। धार्मिक विधीच्या नावाखाली असेल किंवा खडे देण्याच्या नावाखाली असेल, वेगवेगळ्या पूजा करण्याच्या नावाखाली असेल, अशा पद्धतीचे गंडे घालत अशोक खरातने मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमवलेली आहे, जमवलेली आहे। अशा पद्धतीची माहिती तपासामध्ये समोर आलेली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आल्याचं बघायला मिळतं। नक्कीच, धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।